नमस्कार, मी अश्विनीज वर्ल्ड या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आणि कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, खुश आहात, निरोगी आहात, स्वतःची काळजी घेत आहात. मी पण खूप खुश आहे आणि मस्त आहे. तर मी आज माझ्या किचनची टूर करून दाखवणार आहे तुम्हाला. माझं गेले 2-3 दिवस झालं क्लिनिंगचं काम चालू आहे आणि त्याच्यावरती मी पार्ट 1 बनवलेलं आहे. आता पार्ट 2मध्ये माझ्या किचनची टूर करून दाखवणार आहे. आणि बायकांचा सगळ्यात जास्त वेळ किचनमध्ये जातो, त्याच्यामुळे आपण किचनची मांडणी कशी करतो, कसं ऑर्गनाईज करतो आहे त्याला, ती जर मांडणी सुबक असेल तर आपल्याला पण तिथे काम करायला प्रसन्न वाटतं. चला तर मग दाखवते तुम्हाला कसं आहे ते. इथून एंट्री होते किचनमध्ये हॉलमधून. पहिलं मी ओव्हरव्ह्यू दाखवते, असाच लांबूनच सगळं किचन दाखवते. खिडकीतून ऊन येतं जास्त दोन्ही पण, त्याच्यामुळे आता ऊन दिसत असेल. तर किचनमध्ये आतमध्ये एंट्री केल्यावर इथं ठेवलेले आहेत पाण्याची भांडी भरून. त्याच्यानंतर हा आहे किचनचा काउंटर टॉप. हे मिक्सर आणि जी दररोज सारखी लागणारी बरण्या, डबे वगैरे आहेत ते इथं ठेवलेले आहेत. ही किचनची शेगडी. आणि भांड्याची जाळी. सकाळी सकाळी सूर्योदय झाला की ह्या खिडकीतून छान एकदम ऊन मस्त येतं, त्याच्यामुळे त्या दिशेला स्वयंपाक करायला पण छान वाटतं. त्याच्यानंतर खाली आहेत गॅसचे सिलेंडर वगैरे. इकडे फ्रीज ठेवलेलं आहे. फ्रीजच्या वरती जे हात पुसायला वगैरे रुमाल लागतात ते ठेवलेले आहेत. या खिडकीत बॉटल, ग्लास काचेचे. त्यानंतर इथे आहेत पिशव्या. किराणा व भाजी वगैरे आणायचं म्हटलं तर पटकन इथून घेता येतात. हे आहे भांड्याचं रॅक. वरती हे 3 सेट आहेत डब्यांचे. खाली कडधान्य वगैरे भरून ठेवलेले आहेत डाळी भरणीत. त्यानंतर हे चमचे, डिश आणि इथे आहेत ताटं.
खाली छोटी छोटी भांडी, डब्बे वगैरे लावून ठेवलेले आहेत. त्याच्या खाली पातेले, कुकर आणि इकडं आहे डब्यांचं आणि बरण्यांचं रॅक. ह्या सगळ्या डब्याचं सगळं सामान भरून ठेवलेलं आहे. इकडं डबे आहेत, त्यात पण किराणा, पिठाचे डबे हे ठेवलेलं आहे. तर ओव्हरऑल असं आहे माझं किचन. आणि त्याच्यात जास्त काही मॉडिफिकेशन करून घेतलेले नाही आहेत, कारण आम्ही थोड्या दिवसात इथून शिफ्ट करणार आहोत. किचन कसंही असलं तरी आपण ते कसं ठेवतो याच्यावरती ते अवलंबून असतं, छान आहे का ते. माझं किचन खूप छान आहे आणि मला खूप आवडतं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आवडलं तर एक लाईक जरूर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की करा. धन्यवाद.